अय अय हा उठा ना. उठलोय. हा चूल पेट. किती वाजता आहे? मी पर 4 वाजायच्या आधीच उठली. 4 वाजायला बी 10-15 मिनिटं कमी होती. हा. चूल पेटवली. पेटवली. उठता उठा. अरे अरे. 4 वाजल्या. 4 वाजले ना. पाण्याला कुठं जायला लागलं? पाण्याला जायला लागणार तिकडं गावात. हा गावात म्हणजे तुम्हाला उठवा व्हायचं. अर्चनाला उठव ना. मारते ना. अर्चना उठ उठ. आता पाट 4 वाजता उठून चूल पेटवून घेतली. देवपूजेचा आपला कार्यक्रम पाठच करायला लागतो. आता त्याला आंघोळ बिंघोळ झाल्यावर पाणी आणायला लागन. परसाद करायला लागन आंधी. बरंच लांब पाण्याला चालली आता. दोघ जण आले. बाण आणि मी एक हात आणला आणि बाण आणि दोघ जण घेऊन जाऊ आता. पाण्याची काळजी घ्यायची ना. भगवंता किती भेट? हे काय इथं तर गरम गरमच दिसते. दोन जागा झाल्या या देवांचं. कारण मागच्या तळावर योकून हे काय काय वेळेस तर एकाच जागेवर 7 दिवस होऊन जातात. कुठं झालं होतं? झालं ते काय गेल्या वर्षी. आता मेंढराच्या आपल्या लेंडी आणले आहे आणि त्याने सडा सारून घ्यायचं चालले बाणायचं पाठ. दररोज असा साडा टाकून घ्यायला लागतो 7 दिवस. मस्त बाकी बाणाने अदोगर सडा सारून घेतला आणि आता चालली रांगोळी काढायची. तर आज रथ सप्तमीची पूजा करायचं चाललंय. उपवास 7 दिवस केला जातो. आपल्या महिला करतात. तर बाणाने आणि अर्चनाने उपवास केला आणि आज दूध उतू घालवायचे. तर चालली सगळी आज पाठापासूनच तयारी. कस काय आला चंदू मामा? बरं आलाय, मस्त आलाय. अर्चना काय चालली? भात घालते. हाय निवताला तिकडे इकडे घरा बाजू तेवढं आता बाणा प्रसाद करून घेते ना. हा तर परसाद तवर अजून टाइम आहे ना पूजा करायला. तहा म्हणलं तवर परसाद होईल. दिवस उगवता उगवता चला लवकर टाकून व्हायचं आपलं ते हे करून सुकल व्हायचं ना. हा गार लागतंय.
अर्चना गार लागते. लागते. सरपण पण बाण आहे भरपूर आणलं. कुठे भेटलं सरपण? सरपण बाया आले लांब गेलते काय. हा ना, जायान दोघी लांब गेलो होतो काल. जायची तुझी जायची जोडी जमली आता. हा जमले ना. एकाला दोघी जण असल्या मग कुठं पण गेलो दोघी जणी लांब आणाय मग. हा ना. जाळले ना. हो ना. दररोज पाठ उठायला लागत होतं पण आज जास्त लवकर उठलो आहे. दररोज 5ला उठत होतो, आज 4लाच उठलोय. आता ह्याच्यात बनवणार आहे कारण कढईमध्ये बसायचं नाही. मग आपल्या मोठ्या भांड्यात बनवल्या बरं. पाण्यातच बनवणार आहे. दूध असलं तरी जमलं असतं पण दूध तर आपल्याला उतू घालवायला लागणार, देवाला आणायला लागणार आहे. त्याच्या पाऱ्या शेळ्यांना बी नको तर द्यायला. दोन्ही चुली पण अगदी जोरात चालली जाय आता. इलेचली वारी का वासायला हा. आहे ना चांगलं. आता डायरेक्ट ह्याच्यातच टाकून घेणार रव्यात त्या. जाऊ दे डबल डबल करण्यापेक्षा काय भांड. पाण्याला आता आदान आले, रवा त्यात टाकून घेते. आता साखर टाकून घेते. इथं जवळच आपटा बोगदा आहे आणि येत गाडी तिथं म्हणजे हारणा देते नाही. हा सागरने बघितलं ना बोगदा. बघितलं. तिथं कोकण रेल्वेला आहे. आता नदीच्या पुढं आलं की आपटा बोगदा लागतो. पेंच आणि पनवेलच्या मध्ये ते बोगदा आहे. आता रवा बी तयार झाला. आता देवपूजा करून घे. चालायचं आहे. बर चल अर्चना आता तिकडे. झालं ना भात अर्चना उरकलं. काय चाललंय बायांनो? हे आता आपल्या दूध ओतू घालवायचं गुणगुळ आहे त्याला हे लावून देवा जरा हा. सुगाड ना. त्याला सुगाड म्हणतात बाण आहे. असं आता काहीतरी गुणगुळी पण म्हणतात त्या. गणगोळी का हा. त्याशी आपट्यात गेली होती बाण आहे मडकं बघायला. काय झालं? नाही जाऊ ना. गावऱ्या कुठे भेटल्या रे बाण आहे? इथंच भेटल्या. त्या का तर गाया म्हशी हायत नाही कोण त्याच्यामुळे भेटल्या तर नाही गेली लावून. इथं जवळच गवळी धनगर राहत तिथं आणि मग त्यांच्या गाया म्हशी हायता. आता ही गौरी तिथं दुपाय घातली होती चुलीत जरा, तिने पेट धरला की इकडं आणली. उडकायला चांगली आहे मौनीची. तांब्यावर काढले की तांब्यावरून एवढं लागेल ना दोन्ही. आता दूध ओतून घेतोय कारण तापाय ठेवलं होतं. डोंगरच्या आडून काही दिवस दिसत नाही नाही का. हा तांबडं फुटलं की आपले तयारीच करायची म्हणजे मग ते तिकडून उगवस्तोवर गरम बिरम करून ठेवायचं, त्यात दूध ओतून ठेवायचं. मग ते नेमकं ते आपल्या टायमाला जातंय. अर्चना मग काय
लवकर तुम्ही उठल्यामुळे सगळं उरागलं. घर लागते पायन बिन बर्फावाने पडलं नुसतं. सागरला कायच गड्याला बघायला नाही भेटलं. नाही त्या उठावं लागेल तो बसतो रडत त्यामुळे मग नाही उठावं लागला. झोप नाही झाल्यावर किरकिर कर. पूर्वीला उतो आलं चांगलं असतं. बायांनो कसं काय बरं वाटलं ना? हा मग हांग थर थर कापतय बाया. दर तुला दर तुझ्या बापाला दे आणि जरा खोबरा पण दे ना. त्याच्यातच देऊ. दर बाळा तुला परसात दर दाजीवाला द्या. मस्त बाकी रव्याचा प्रसाद बनवला होता आज. त्या ह्याला दे बा. बाबू एक नंबर आहे. तरी ते परसादाला दूध पाहिजे होतं जरा. दूध नाही घातलं आता म्हणलं उपास सोडायला म्हणलं माहित लागन ना खायला. आनंदी बाय कसा काय परसाद? पप्पा कुठे गेला आता? लांब गेला ना ट्रॅक्टर वर गेला. नाही बोलत ते आपल्याला लाज होत आता. पप्पा ना मस्त कार्यक्रम झाला. बापू पण लवकर उठला होता. दाजी बाबा उठलं होतं की मग लवकर आंघोळ केली काय. बाय जीवची काय वाढली. तू किती उठला होता बापू? बांगला उठलो. बांगला चला 6 वाजता बांग वाजली. आज वाड्याचं तसं काही नक्की नाही. वाडा पण जाईन बहुतेक. चपाती असल्यावर जरा उरकायला उशीर होतो. भाकरी असल्यावर काना काना थापून मोकळं होतं माणूस. चपात्याचं लाटायला हे करायला टाइमच जातो जरा. चपात्याचा तवा उतारला आणि कालवणाची तयारी केली. तर भाज्या सगळ्या चिरून घेतल्या आता. आणि मामा पण आल्या तर या मामांना जरा परसाद दिला. मामा आज वाडा हाय का जायचा मोर? हाय काकडी गावली. गावली ना. गेलत काय बघाय पण गेला ना सीधा गेला ना. मेंढरा कोण गेलं वाटत. आलं वाटत ते बी. आलं की काय आलं. बरं झालं मी तर वाटच बघून होते. बापून मी जाळ काढलं नाही ते बघायला. काढलंय जाळ. मेंढरा कोण तसंच गेलो. तसंच गेलो. बापू गेला त्या मेंढरा मी आलो इकडे. होय माझा बी स्वयंपाक चपात्या केल्या आणि कालवणाची चालली होती तयारी आता. भाज्या बिज्या चिरून घेतल्या. बरं झालं उलट. मग काय नाही आज जर ते काकडी सोडली नसती तर मग मोर जायला लागला असतं वाटतं. आज मोर जावं लागला असतं कासबला. हा ना. हाय गावचं 2-3 दिवस अजून ना बरेच दिवस खाल्ला. ही मटकी म्हणजे काल बांधली होती सकाळची यंदाला. परवा दिवशी संध्याकाळची बिजाय घातली होती. चांगलं मोडा आल्यात या. वाटण्याला पण आल्यात आणि मटकीला बी आल्यात. असं फडक्यात बांधल्यावर लय बारीक कोंब येतात. आजच्या दिवस ठेवले असते तर अजून कोंब चांगलं निघलं असतं. मोडाची मटकी हुलग लय बारीक खायला लागतात.
भिजाय घालायचं लगेच करायचं म्हणल्यावर ते नसतं कालवण चव नाही देत. पण हे मोडाचं म्हणजे चांगलं असतं. त्या मोडाच्यात खरं जीवनसत्व असतं. आता तेल चांगलं गरम झालंय. जिरी आणि मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी तडतडली की आलं आणि लसूण टाकून घेते. आता आलं लसूण तळलं की थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे ते. कोथिंबीर टाकली की आता टमाटर टाकून घेते. टमाटर मी एक चिरून घेतलं. 2 बटाटा चिरलं साल काढून आणि फुलवर चिरून घेतला. आपाचे नात पण आली हा, आनंदीबाई आमच्या बिराडावर. आता मस्त बाकी आंघोळ पांघोळ करून डोक्यात टुकू जवळून आलंय बाक. सागर कुठे गेला? ते काय सागर मारती तिकडे तिकडे तिने इकडे आले ती आता. मारतीला बी आज सुट्टी आहे ना. हा टमाटर चांगलं तळलं. आता हळद टाकून घेते. 1 चमचा हळदीतला. हे गरम मसाला आहे. गरम मसाला 1.5 चमचे आणि हे आपला धनगरी मसाला 2.5 चमचे. हे भरपूर टाकलाय. आता चांगली अगदी झणझणीत भाजी बनवणारे आज. मसाला चांगलं तळून घेतलं. आता हे वाटाणा आणि मटकी टाकून घेते. मटकी टाकून चांगली 2 मिनिटं परतून घेतली मी त्या मसाल्यात. आता हे बटाटे आहेत. हे दोन्ही पण टाकून घेणार आहे फुलवर. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता पाणी ओतून झाकण ठेवून घेणार आहे. चवी प्रमाण मीठ टाकून घेते. तुमचा फोटो ना, तुमचा फोटो निघतोय. आनंदाबाईचा फोटो काढावं. का तुमचा फोटो निघतोय आता. मस्त आहे. मस्त फोटो निघतोय अगदी. आज्याचा आणि नातीचा ना. आता भाजलेलं वाटाणे धन कार्याला आपलं सगळं मिक्स येसोर ते त्याच्यात वाटून घेणार आहे. आता म्हणजे मग खोबरं बी बारीक होत्या. आज बाणाचे 3:30 वाजल्यापासून चांगली धरपकडच चालली आहे. अहो काय सांगायचं 1 वाजता जागी झाली बरं का. कितीला? 1ला. हा 1 वाजली. परत 1 वाजली की मग परत 2ला झाले. 2ला म्हणलं बाय आता किती वाजल्या काय जण. म्हणजे काय होतं माहितीये का, असं धडकी भरले वाणी होते. कारण औषध आपण विचार केलेला असतो ना सकाळी लवकर उठायचंय त्याच्यामुळं. आणि मग 2 वाजलेले आता म्हणतं मग अजून हाय टाइम. मग पर 3:30ला उठली डायरेक्ट. आणि मग 3:30ला उठल्याच्या नंतर मग आपण 4ला उठलो. हा मग 3:30ला उठल्यावर चूल पेटावली आणि मग तुम्हाला चूल बिल पिटवून चांगलं हे करून हाका मारायला सुरुवात केली. म्हणलं एकट्याने उठून नाही जमायचं. म्हणलं आता हे वाटून घेतलेलं त्यात टाकून घेतलं. आली शिजत पण हाय थोडीशी कसर आहे. आता मेंढर पण आली. तर इकडं बाणाची मस्त बाकी आज शाकाहारी मातीच्या भांड्यामध्ये शिजते. तयारच झाली. आता खालीच उतरायचे.
जरा कोथिंबीर टाकून घेते आणि खाली उतरून घेते. थोड्याच्या वेळेस आता कुरवड्या तळते आणि जेवायच बसवून घेते तुम्हाला. मामाला जरा कालवान देते. मामा जेवाय बसल्या तर तिकडे खालते. जेवाय या म्हणलं तर नाही आलं. दाजी बा आले तर आहेत आता त्यांना घालते जेवायला. बरं बा. तुम्ही पण घ्या आता उपवास सोडून. हा आता तुमचं झालं की आम्ही सोडणार. आम्ही तरी कशाला राहतोय. धरा दाजी बा. हं? भाजी मस्त झाली. माझी एक नंबर हा झाली. भाजीचा वासच लय जोरा सुटलाय. एकच नंबर भाजी झाली. एकच नंबर झाली. कशी काय भाजी झाली अर्चना? मस्त. वय सागर कसं काय कालवण? कुठं तुला जेवण चाललं ते नाही चाललं. आता हे सांगितलं सागरने जेवण. बरी झाली ना बानाय भाजी? वाडा जायचा का पुढच्या गावाला? त्यामुळे रोज वाडा लागायचा म्हणजे त्याला मजा येते ना गोड्या बसून जायला. गावात दुकानात खाया खायला.